नमस्कार. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 10वीच्या गुणपत्रिकेवर काही सांकेतिक चिन्ह हे आपल्याला पाहायला मिळतात. आता त्याचा नेमका उच्चार कसा करायचा यापेक्षा त्या सांकेतिक चिन्हांचा नेमका अर्थ काय आहे आणि साधारणपणे ही चिन्ह वापरण्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि कधीपासून ही सुरुवात झालेली आहे आणि याला बोर्डानं मान्यता दिलेली आहे का? कारण कुठं ना कुठं तरी वाद वेगळ्या पद्धतीचा किंवा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून बोर्डानं एक जाहीर प्रकटन आपल्याला दिलेलं पाहायला मिळतं. त्यांच्या वेबसाईटवर आहे. इथं म्हटलंय पहा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रकटन आहे. या प्रकटनाचा उद्देश असा आहे की त्या चिन्हांचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे. अर्थात ही चिन्ह जी वापरलेली आहेत ती इतर चलन किंवा त्याला आपण म्हणूया मेजरमेंट ह्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याचा अर्थ इथं लावायचा का हा प्रश्न काही जणांना पडला आहे आणि त्याच्यावर काही खल झाला असेल आणि म्हणून बोर्डानं एक जाहीर प्रकटन दिलेलं आहे. तर सर्व विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील किंवा जे जे 10वी बोर्ड परीक्षेचं गुणपत्रक पाहतायत त्या सगळ्यांच्यासाठी हा व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक चिन्हांचा अर्थ नीट समजून घेणं खूप गरजेचं असणारं आहे. तर यामध्ये आपण बघूया त्यांनी जे काय परिपत्रक काढलेलं आहे त्यात त्यांनी काय म्हटलंय आपण बघूया. तर यात त्यांनी म्हटलेलं आहे की काही खुणांचं स्पष्टीकरण प्रत्येक गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या मागील बाजूस मुद्रित करण्यात आलेले असते. म्हणजे ऍक्च्युली ओरिजिनल ज्यावेळी मार्कशीट आपण हातात घेतो त्याच्या वेळेस आपण फक्त फ्रंट साईड म्हणजे पुढची बाजूच बघतो. त्याची बॅक साईडला खूप काही माहिती असते की जी आपल्याला अजिबात त्याच्याबद्दल काही माहीत नसतं, की जी माहिती खूप गरजेची असते पण ते आपण कधी वाचत नाही. तर इथं या ज्या खुणा वापरलेल्या आहेत सिम्बल्स आपण म्हणूया त्याचं स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आलेलं आहे. तर हे एक्स एक्स जर गुणपत्रिकेवर दिसत असेल कॅपिटल एक्स एक्स तर याचा अर्थ ही खूण विषयात सूट दर्शविते म्हणजे एक्झम्पशन तिथं असणार आहे. त्यानंतर ए ए असं कॅपिटल दिसत असेल तर त्याला ही खूण या विषयात कशाचा अर्थ असणार आहे अनुपस्थित दर्शवते म्हणजे ऍबसेंट. एन एन असं दिसत असेल तर ही खूण लागू न पडणारा विषय दर्शवते म्हणजे नॉट ऍप्लिकेबल आपण त्याला म्हणूया की ते लागू पडत नाही. म्हणून एन ए किंवा काही वेळेस एन सी असा पण उल्लेख असू शकतो. त्यानंतर सी सी म्हटलेला आहे पहा, ही खूण विषयांची संपादणूक रद्द केल्याचे दर्शविते म्हणजे जे काही गुण मिळालेले असणारे आहेत ते कॅन्सल केले. म्हणून तिथं कॅपिटल सी सी असं आपल्याला पाहायला मिळतं किंवा त्याचा अर्थ तो आपण विचारात घ्यायचा आहे. आता इथं हे चिन्ह आहे याला आपण ॲस्टरिस्क म्हणतो किंवा स्टार म्हणतो. ही खूण विनियमानुसार प्रथम श्रेणीसाठी आवश्यक जादा गुण एकूण गुणात दिल्याचे दर्शविते. म्हणजे हे त्याला आपण काय म्हणतो ग्रेस मार्क आपण म्हणूया, ते जादा गुण आहेत एक्स्ट्रा गुण आपण म्हणूया ते एकूण गुणामध्ये आपल्याला दिसतात. ज्यावेळी काही वाढवले असतील नापास होत असताना काही गुण कमी पडत असतील तर तिथं ते गुण देऊन त्याला उत्तीर्ण केलं जातं. त्यावेळेस ह्या चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे ऍक्च्युली या चिन्हांचा वापर एवढ्यासाठी आहे की त्या मार्कशीटमध्ये जे मिळालेले गुण आहेत त्याची पारदर्शकता आपल्याला स्पष्ट होते आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी कुठेही तुम्हाला अडचण येत नाही. हा एक त्या पाठीमागचा फार मोठा उद्देश असणारा आहे. आता हे चिन्ह जे असणार आहे ते हॅश किंवा आपण त्याला म्हणतो नंबर. ही खूण उमेदवाराला एक गणित व विज्ञान आणि किंवा अथवा 3 भाषा विषयात एकत्रित लाभ मिळाल्याचे दर्शविते. म्हणजे एकत्रित गुण कन्सिडर करून जर तो उत्तीर्ण होत असेल तर त्यावेळेस हॅश किंवा नंबर अशा पद्धतीचं ते सिंबल तिथं वापरण्यामध्ये येतं. या चिन्हाविषयी जास्त गोंधळ झालेला आपल्याला जाणवतो. हे जे असणार आहे ते पाऊंड असणार आहे. सर्वोत्तम 5च्या निकषानुसार अनिवार्य 6 विषयापैकी विद्यार्थ्यांचे ज्या 5 विषयांचे गुण सर्वाधिक आहेत त्याच विषयांचे एकूण गुण म्हणजे 500 पैकी
व टक्केवारी दर्शविण्यात आली आहे. म्हणजे इथं सर्वोत्तम 5 हे चिन्ह जे असणार आहे पाऊंडचं, ते त्याचा अर्थ आपण सर्वोत्तम 5 साठी आपण ते विचारात घ्यायचं आहे. म्हणजे 500 पैकी गुण ते असणारे आहेत. इथं अँड म्हटलंय पाहे हे सिंबल. ही खूण मागील परीक्षेतील उत्तीर्ण विषयांचे पुढे ओढलेले गुण अथवा श्रेणी दर्शवितात. म्हणजे काही पाठीमागच्या परीक्षेचे गुण पुढं तसेच ओढले असतील तर त्या सिंबलचा अर्थ हा आपण या पद्धतीनं समजून घ्यायचा आहे. आता हे जे सिंबल आहे ते डॉलरचं आहे. ही खूण क्रीडा किंवा एनसीसी, स्काउट गाईड अथवा कला, शास्त्रीय कला, लोककला, चित्रकला क्षेत्रातील प्रावीण्यासाठी किंवा सहभागासाठी दिलेले अधिकचे गुण दर्शवतात. म्हणजे विशिष्ट पद्धतीच्या कलामध्ये भाग घेतला असेल, एनसीसी असेल, क्रीडा विभाग असेल, स्काउट गाईड असेल, तर त्या सहभागाबद्दल काहीचे अधिकचे गुण जे असणारे आहेत ते दिले असतील तर तिथं त्या सिंबलचा, डॉलर या सिंबलचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे तो अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. इथं हे जे सिंबल आहे ते ॲट द रेट आपण त्याला म्हणतो. ही खूण क्रीडा, एनसीसी, स्काउट गाईड अथवा कला, शास्त्रीय कला, लोककला, चित्रकला क्षेत्रातील सहभागासाठी दिलेले अधिकचे गुण आणि प्रथम श्रेणीसाठी आवश्यक जादा गुण एकत्रितरित्या दर्शविते. म्हणजे प्रथम श्रेणीसाठी जर काही कमी पडत असतील आणि त्या या क्षेत्रामधून असेल, एनसीसी, स्काउट गाईड, कला, तर हा त्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. म्हणजे सदर सांकेतिक खुणामध्ये एक्स एक्स, ए ए, एन एन, सी सी, ॲस्टरिस्क हे म्हणजे ॲस्टरिस्क किंवा स्टार, हॅश किंवा नंबर हे जे असणार आहे ते पाऊंड आहे, हे अँड आहे, हे डॉलर आहे आणि हे ॲट द रेट इत्यादी चिन्हांचा समावेश असून प्रत्येक चिन्हांचा विशिष्ट प्रशासकीय व शैक्षणिक संदर्भातील अर्थ निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे हे चिन्ह जी घेतलेली आहे ते बोर्डाने साधारणपणे मार्च 2010च्या परीक्षेपासून सर्वोत्तम 5, बेस्ट ऑफ 5 हे आलं आणि तेव्हापासून या पाऊंड या चिन्हाचा वापर करण्यात आलेला आहे. तर त्याचा उद्देश नेमका काय असणार आहे, तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रक्रिया, निकाल व प्रमाणपत्रे यामध्ये पारदर्शकता, सुसंगती व प्रशासकीय स्पष्टता राखण्यास. परंतु स्पष्टता ही गुणपत्रिकेमध्ये पाहिजे. त्या चिन्हांचा अर्थ नेमका त्या विद्यार्थ्याला कळाला पाहिजे, पालकांना कळाला पाहिजे किंवा ते मार्कलिस्ट जे पाहतायत त्या प्रत्येकाला कळाला पाहिजे त्याचा अर्थ काय आहे. तर मित्रांनो, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा त्या विद्यार्थ्यांना कळत नाही की एक्स एक्सेस म्हणजे काय. रिपीटर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असतं, 1-2 विषय घेतलेले असतात आणि मग तिथं तो म्हणतो हे काय दिलंय, मी पास झालोय की नाही ते सांगा. तर अशा काही अडचणी येऊ नयेत म्हणून या सांकेतिक चिन्हांचा नेमका, या 10वी गुणपत्रिकेवरील सांकेतिक चिन्हांचा नेमका अर्थ काय आणि कशासाठी वापरले जातात हे आपल्याला समजणं खूप गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे. मित्रांनो, मला वाटतं हे तुम्हाला नीट समजलेलं असणार आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.